पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी गुन्हा आला विठेवरी, गुन्हा आला विठेवरी, पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे, निवारोनी जाये माया, ऐसी छाया जयाची, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे, तुका म्हणे समध्यान, तुका म्हणे समध्यान, ते हे चरण सुकुमार, डोळे कान त्याचे ठाई, मन पाये राहो हे, समचरण सरोजम, सांद्रणीला बुधाभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला, कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं, विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू, तेजस्फटिकं प्रविश, विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं,
समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे श्रीमंत संत वैराग्याची मूर्ती असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा देवाच्या स्वरूपाचा आणि गुणाचा वर्णन करणारा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. आज सप्त्यातील पहिला दिवस. थोडासा परिहार म्हणजे तो असा, प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानेश्वरीवर प्रवचन. ठिकाण विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बाजार लाईन समिती, भालकी या ठिकाणी चालत असलेला हा नामोत्सव आणि त्यातील आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली, मी माझं परम भाग्य समजतो. आज कीर्तनकाराला बंधन असते. आज फक्त देवाच्या स्वरूपाचं गुणाचंच वर्णन केलं जातं, म्हणून कीर्तनकार थोडा बंधनात असतो. जास्ती तर महाराज लोक पहिल्या दिवशी कीर्तन म्हटलं की नाही महाराज दुसऱ्या दिवशी द्या म्हणतात. पण आपलं भाग्य काहीतरी आपल्याला पहिल्या दिवशीची तरी सेवा भेटली. आणि या सेवा करत असताना ही सेवा माझ्याकडे ज्यांनी सुपूर्द केले ते आमचे प्रदीप दादा पवार. फोन केला दादाने, महाराज एकतर तारीख द्या पहिल्या दिवशीची, कारण मी दुसऱ्या सप्त्यात अडकलेला आहे. त्यामुळे दादाला म्हणलो एक दिवशी येतो, म्हणून पहिला दिवस आजचा. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करायचं आहे, भगवंताच्या गुणाचं वर्णन करायचं आहे, त्यासाठी निवडलेला आजचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताचे गुण अनुवाद करतात.
तसं पाहायला गेलं तर भगवंताकडे किती गुण आहेत? प्रत्येकाकडे एक एक गुण असतो डॉक्टर साहेब. कोणाला कोणता गुण असतो, कोणामध्ये कोणता गुण असतो, पण प्रत्येकाकडे एक गुण असतो. शाळेत जेव्हा आपण शिकायला जातो त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषय येईलच अशी काही शाश्वती. कोणाला गणित आवडतं तर कोणाला मराठी आवडतं, कोणाला विज्ञान आवडतं, कोणाला भूगोल आवडतं. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. प्रत्येकामध्ये एक गुण आहे. काही जणाला हे काहीच आवडत नाही, फक्त खेळायचंच आवडतं. हे गुण त्याच्यामध्ये आहे, पण काही ना काही गुण आहे. प्रत्येकाकडे एक गुण असतोच, ते चांगला गुण असतो. काही माणसाकडे अवगुण असतात, पण अवगुणामध्येही एक गुण आपल्याला चांगला दिसून येतो, ते प्रत्येकाकडे असतो. तसं भगवंताकडे पाहिल्यानंतर भगवंत हा सर्व गुणाने संपन्न आहे. तसं पाहायला गेलं तर भगवंताकडे किती गुण आहेत? तर तुकोबाराय आणि ज्ञानोबारायचा पुरावा द्यायचा झाला तर तुकोबाराय सांगतात की सगळ्या गुणाने जर संपन्न कोण असेल तर तो भगवान आहे. सकळ गुणे संपन्न तुकोबाराय सांगतात. एक भगवंतची जाण. सगळ्या गुणाने जर संपन्न कोणी असेल तर तो माझा भगवान आहे, दुसरं कोणी नाही. ज्ञानोबारायच्या जर मुखातून ऐकायचं असेल तर कोण आहे? सगळ्या गुणाने संपन्न. आणि किती गुण देवाकडे आहेत? ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य, वसति जेत मनोनितो भगवंत. 6 गुणाने नटलेला माझा भगवान परमात्मा आहे. बाकीच्याकडे जर पाहिलं, बाकीच्या देवाकडे एक गुण आपल्याला पाहायला मिळेल. तुकोबाराय तर सांगतात, वरकड कोटे काही कोटे वरकड कोटे काही कोटे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे वरकड कोटे काही कोटे काही, एक आहे एक नाही. प्रत्येक देवाकडे कोणता ना कोणता गुण दिसून येईल, पण सर्व गुणाने जर संपन्न कोण असेल तर माझा पांडुरंग परमात्मा आहे. आणि तो गुणाने नटलेला भगवान परमात्मा तो कुठं आलेला आहे? तर तुकोबाराय सांगतात, विठेवरी. गुणा आला विठेवरी. विठेवर उभारलेला आहे. कसा उभारलेला आहे? त्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया. आणि पितांबर नेसलेला आहे. पितांबर धारी सुंदर जो, गुणा आला विठेवरी. 6 गुण सांगितले तू ज्ञानोबारायने भगवंताकडे. आणि भगवंत हा 6 गुणाने नटलेला आहे.
आणि प्रत्येक गुण भगवंताने आपल्या जवळ न ठेवून घेता एक एक गुण आपल्या एकेका भक्ताकडे दिला बघा. पहिलं गुण आहे यश नावाचं गुण. दुसरं गुण आहे, मी 6 गुण सांगतो, लक्ष द्या. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. किती झाले लक्षात राहिले? पहिला गुण आहे यश, दुसरा गुण आहे श्री, यशश्री, औदार्य हा तिसरा गुण आहे, आणि ज्ञान हा चौथा गुण, वैराग्य 5वा आणि ऐश्वर्य हा 6वा. असे 6 गुण देवाकडे आहेत आणि देवाने प्रत्येक गुण एकेका भक्ताला देऊन टाकला. पहिला गुण आहे यश नावाचा गुण, भगवंताने हनुमंतरायाला दिला. यशे थोरविला मारुती, महाराज सांगतात विभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण हनुमंतरायाकडे दिला भगवंताने. का? कधी अपयश आलाच नाही हनुमंतरायाला. बघा अख्खं रामायण काढून बघा, कुठेतरी हनुमंतरायाला अपयश आलं का हो? आजही व्यवहारामध्ये एखाद्याची सोयरीक जमवायला जात असताना मारुतरायाचं दर्शन करून जातात. का? तर अपयश येऊ नये. यशाची देवता जर कोण असेल तर यशाची देवता हे माझे हनुमंतराय आहेत. म्हणून यश नावाचा गुण हनुमंतरायाला दिला, एक गुण झाला. दुसरा गुण आहे श्री. श्री नावाचा गुण लक्ष्मीला दिला. श्री म्हणजे पैसा, आणि दुसरा आहे कुबेराला दिला थोडा. हे दोघांकडे हा गुण दिला. आणि तिसरा गुण आहे औदार्य. औदार्य हा कर्णाला दिला. किती औदार्य कर्णाचं महाराज? कर्णाचं इतका औदार्य, कर्ण इतका उदार, कर्णा एवढा उदार. उदार नावाचा शब्द आला की कर्णाचं नाव पुढे येतं. तुकोबार आहे, येडे नाही, कर्णाचं नाव घ्यायला. कर्ण उदार आहे. काय झालं कर्णाला? कर्ण युद्ध करत असताना स्मरणांगणामध्ये पडला धारातीर्थी. कर्ण पडल्याबरोबर कर्णाच्या हाताला बाण लागलेले आहेत, छातीमध्ये बाण लागलेले आहेत, तरीही दाताने बाण मारत होता म्हणे कर्ण. कुणाला? अर्जुनाला. देव म्हणला दाताने जरी मारला तरी ऐकत नाही, याचे दात पडला असताना दाताने बाण मारू लागला. चिंता देवाला वाटू लागली, आता काही खरं नाही अर्जुनाचं. लगेच बटुवेश धारण केला देवाने आणि त्या कर्णापाशी जाऊन म्हणतो, कर्णा मला दान पाहिजे. दान शब्द ऐकल्याबरोबर कर्ण कसा होता? दानी होता, दानी. एकदा असा प्रसंग सांगितला जातो, एक याचक कर्ण जेव्हा हजामत करून निघाला होता तेव्हा एक याचक पुढून आला भिकारी, आणि त्यानं कर्णाला म्हटलं, कर्णा दान पाहिजे, दान. समोरून येत होती दुर्योधनाची बायको. यानं मागचा पुढचा विचार केला नाही, दुर्योधनाच्या पत्नीच्या गळ्यातले हार काढून दिले सोन्याचे त्या याचकाला. राग आला दुर्योधनाच्या पत्नीला. दुर्योधनाची पत्नी दुर्योधनाला जाऊन म्हणलं, कसला तुमचा मित्र आहे कर्ण? अहो माझ्या गळ्यातले आभूषण दान दिले. दुर्योधन म्हणू लागला, बरं झालं आभूषण दान दिले, तुला जरी उचलून दान दिलं असतं तरी मी काही करू शकलो. एवढा दानी कर्ण आहे. आणि त्या कर्णापाशी देव जाऊन उभं राहिले बट्टू वेशात, आणि कर्णाला म्हणतात, मला दान
कर्ण म्हणू लागला, काय माझी अवस्था कोणती आहे? मी रणांगणामध्ये धारातीर्थी पडलेला आहे, माझ्या शरीरामध्ये बाण व्यापलेले आहेत, मी तुला काय देऊ शकतो? नाही नाही, म्हणजे तुझ्याकडे आहे, मला जे पाहिजे ते तुझ्याकडे आहे, मग काय देऊ? तेव्हा हा देव म्हणतो, तुझे दात दे, दात. आणि कर्ण हा उदार असल्यामुळे 2 दगड घेतले असे समोर मोठे मोठे, आणि असं आपटलं मुंडकी. हे दात खालच्या तोंडाला, वरच्या तोंडाला, हे एक दात काढून दाताची पंक्तीच दिली महाराज. त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. आता जे बाबा प्रमाण दिले बघा. कर्ण भिडता स्मरणांगणी, बाणे व्यापी यदारणी, मागसी पाडोनी तेथे दात तयाचे. एवढा उदार जर कोण, औदार्य जर कोणाकडे असेल तर कर्ण आहे. किती गुण झाले? चार झाले का? मी 3च सांगितलं, तुम्ही 4 झाले म्हणजे मला वाटलं आणि एक्स्ट्रा झालं काय. तिसरे 3 गुण संपले. आता 4था गुण आहे, त्या गुणाचं नाव आहे ज्ञान. ज्ञान नावाचा गुण देवाने आपल्यापाशी ठेवून घेतला नाही, तेही एका भक्ताला अर्पण केलं. कुणाकडे दान नावाचा गुण, ज्ञान नावाचा गुण कुणाला अर्पण केला असेल तर या जगतामधलं जेवढं काही ज्ञान आहे, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बघा, या जगतामध्ये जेवढं काही ज्ञान आहे ते व्यासाचं ज्ञान आहे. व्यासाला ज्ञान नावाचा गुण व्यासाला दिला आणि शुकाचार्याला दिला. माझ्या ज्ञानोबारायला ज्ञान नावाचा गुण अर्पण केला देवाने. म्हणून तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, या जगतामधलं जेवढं काही ज्ञान आहे ते माझ्या व्यासाचं उष्ट आहे. व्यासो उचिष्ट जगद्गया. या जगतामध्ये जेवढे काही पुराण झाले ते पुराण कोणाचेच? व्यासानं पुराण इतके केले त्याची गिनतीच नाही. तुकोबाराय सांगतात, व्यासे ही अमूपे ग्रंथ केले, व्यासे ही अमूपे मोजमापच करता आले नाही, त्याला अमुक म्हणतात. तुकोबाराय सांगतात, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमूप ग्रंथ केले. ज्ञान नावाचा गुण व्यासाने दिला. किती झाले? आता आहे वैराग्य. वैराग्य नावाचा गुण हा 5व्या क्रमांकाचा गुण आहे बघा. वैराग्य नावाचा गुण भगवंताने राजा जनकाकडे दिला. किती वैराग्य राजा जनकाचं? राजा जनकाचं पुराणामध्ये वर्णन असं आलेलं आहे, राजा जनक भागवताला यायचे, भागवत ऐकायला, आणि त्यांनी आल्याशिवाय त्यांना बाकीच्यांना ऐकायला भेटत नव्हतं भागवत. कारण शुक मुनी, राजा यज्ञ वाल्कल्य मुनी राजा जनकाला भागवत सांगितले. राजा जनकाला भागवत सांगत असताना जोपर्यंत राजा येत नाही तोपर्यंत भागवतच चालू करायचे नाही. बाकीच्या शिष्याला वाटायचं राजा आहे, काहीतरी देईल म्हणून ह्याची अपेक्षा आहे ह्या सांगणाऱ्याची, आणि त्यानं आलं की चालू करलेलं आहे असं म्हणू लागले बाकीचे शिष्य मंडळी. पण बाकीच्या मनात काय चालू आहे हे कळत नाही का बरं ऋषीला? यज्ञ वाल्कल्याला कळत नाही. ओळखून घेतलं बाकीच्या मनात काय चालू आहे, आणि लगेच त्याने आपल्या योगाच्या सामर्थ्याने बाकीच्यांच्या राहायच्या ज्या झोपड्या होत्या बघा, झोपड्या, त्या झोपड्याला जाळ लावला आणि ते दूध पळत आला
त्या लोकांना म्हणू लागला, अहो तुमच्या झोपड्याला जाळ लागले. एकही थांबलं नाही. सगळे कुठे गेले? झोपड्या इजवायला. पण झोपड्या होतं काय? एक लंगोटी फक्त. हे संन्यासी वेश धारण करून ऐकायला येतो ते दररोज, पण वरुण वेश धारण संन्यासाचा होता. पण या लोकांच्या झोपडीला आग लागली म्हणल्याबरोबर एकही थांबलं नाही. फक्त राजा जनक एकटाच होता. दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी आणि योगाच्या सामर्थ्याने राजाच्या नगरीला आग लावली. ऋषींनी दूत पळत आला आणि राजाच्या जवळ येऊन म्हणाला, राजा जनका, तुझ्या नगरीला, जनक नगरीला आग लागलेली आहे, चल विझवायचं काम करायचं आहे. राजा जनक म्हणू लागले, कुणाची नगरी? तू कोण? मला काही देणं घेणं नाही, मला कथा ऐकायची. जा म्हणजे वाटलं दिले. ते जाळ लागत 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 जिथं कथा चालू होती तिथपर्यंत आलं म्हणते जाळ. आणि ते जाळ लागत तिथपर्यंत आल्यानंतर राजा जनकाची एक मांडी त्या अग्नीमध्ये जळायला लागली. तुकोबारायचं प्रमाण आहे. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे. एक पाय जळायला लागला तर लोक म्हणू लागले, महाराज पाय जळतंय तुमचं. एक कबीरदासजीचं म्हणणं आहे बघा, कुत्रा. तसंच जनक म्हणू लागले, हे जाळ आणि हे पाय तेच त्यानं बघून घेतील, मला कथा ऐकायची. हे काय सांगतो? एवढं वैराग्य त्या जनकाकडे, वैराग्य नावाचा गुण माझ्या प्रभूने राजा जनकाकडे दिला. किती झाले? यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. ऐश्वर्य कुणाला दिलं भगवंताने? सगळ्यालाच माहिती आहे, राजा रावणाला. किती ऐश्वर्य होतं. हो, तुकोबाराय म्हणतात त्याची लंकेची गणना करत असताना एक अभंग केला तुकोबारायने. लंके माझी घरे केले ऐका, काशा आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, म्हणजे 7 कोटी घर प्युअर सोन्याचे. 1,27,500 रुपये तोळा. आता हिसाब करा, 7 लाख घर आहेत. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घर आहेत. 7 कोटी घराचा हिसाब केल्याने किती होईल बरं? मोजमाप लागणार आहे. एवढा ऐश्वर्य त्या राजा रावणाचं. ऐश्वर्य, अहो एवढंच ऐश्वर्य नाही, जेवढी देवी देवता आहेत त्याच्या घरी कामाला. गणपती गाढव राखायला, खंडोबा दाढी करायला, वरुणदेव झाडू मारायला, वायुदेव झाडू मारायला, वरुण देव सडा टाकायला, सगळे देव बंदीखानी. एवढं ऐश्वर्य त्या राजा रावणाचं. ऐश्वर्य नावाचा गुण देवाने आपल्या जवळ ठेवून घेतला नाही. प्रत्येकाला एक एक गुण वाटून दिलेला आहे देव. देव द्यायला बसला कमी देत नाही. म्हण आहे बघा, देनेवाला जब भी देता है चप्पल फाड़ के, पण घ्यायला बसल्यावर ते तसंच आहे.
घ्यायला बसल्यावर कमी घेत नाही. तुकोबाराय सांगतात घ्यायला बसल्यावर देव असं कमी घेत नाही. कुणाकुणाचं घेतलं सांगू तुम्हाला. हरिश्चंद्र नावाचा राजा किती श्रीमंत, किती उदार, पण स्वप्नात दान दिलेलं सगळं घेऊन सोडलं. घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, पुत्र, राज्य, घोडे आणि सर्व हे सगळं डोंबा घरी वाहिनी महाराज घेतला. घ्यायला बसल्यावर कमी घेत नाही, सगळंच काढून घेतो. राजा बळीचं सगळंच घेतला की नाही. बळी सर्वस्वे उदार, जेने उभारिला कर, करोनी कहार, बळी पाताळी घातला. घ्यायला बसले की देव कमी घेत नाही, पण द्यायला बसल्यावर कमीही देत नाही. म्हणून तो भगवान कसा आहे, सगळ्या गुणाने संपन्न आहे. तो माझा देव आहे. आणि तो देव कुठं आलेला आहे, अभंगाचं पहिलं विठेवर उभा राहिलेला आहे. आता सध्या कुठं आहे तर तो देव पंढरपुरात आहे. आणि त्याचे गुणानुवाद आपण गाण्यासाठी हा मनुष्य देह आपणाला देवाने काय केलाय, दान म्हणून दिलेला आहे. हा शरीर देवाने आपणाला दिलेलं आहे. कशासाठी दिले इंद्रिय हात
ह्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगत असताना तुकोबारायचं प्रमाण आहे. इंद्रिय सांगत असताना पहिल्यांदा नाव आलं कशाचं? दिले इंद्रिय. हात. हात कशाला दिलेला आहे? तर भजन करण्यासाठी दिलेला आहे. आणि दुसरं पाय. पाय तीर्थयात्रा करण्यासाठी दिलेला आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर घातलं कान. या कानानं काय करावं, काय ऐकावं, यालाही मर्यादा आहे. पण आपल्याला जे ऐकायचंय ते आपण ऐकतच नाही. आपण काय ऐकतो? लोकांची निंदा. हिनं तसं केली, तिनं असं केली, हिनं तसं केलं. रात्रंदिवस हेच ऐकत राहते, पण चांगलं कधी ऐकत नाही. या कानाला चांगलं ऐकण्याची सवय लावा. चांगलं काय ऐका? तुकोबाराय सांगतात, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे हे 6 गुण. गुण किंवा हेच गुण गायन करा. गुण गायन आवडी हेच माझे. हे 6 गुण आवडीनं गायन करा. या गुणाचं देवाकडे हे प्रत्येक गुण आहेत ना. बरं, असं पाहायला गेलं तर देव हा अनादी आहे. पहिले या पृथ्वीवर कुठंच काही नव्हतं, पण देव होता. महाराज सांगतात त्याला कर्म नाही गेलं देवाला एकट्याला, म्हणून या सृष्टीची निर्मिती देवाने केली. निळोबारायचं गवळण नाही बघा. एकले कंठेची म्हणूनिया केली निर्माण 14 भुवने. गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे. पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. ऐसा लागवी हा माया सूत्रधारे. कारण याच्यापासूनच सगळ्याची निर्मिती आहे. तुकोबारायचा प्रमाण जर सांगायचं झालं तर जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. पृथ्वी सगळी कुणापासून निर्माण झाली तर एक देवापासूनच झालेली आहे. देवाने कुणाकुणाची निर्मिती केली सांगू? देवाने आमची तुमची तर निर्मिती केली, पण आम्हा तुम्हाला ज्यांनी निर्माण केलं त्यालाही देवाने निर्माण केलं. त्याचा जन्म कुठून आहे? आपला निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे, आणि त्या ब्रह्मदेवाचा जन्म कुठून आहे? भगवंताच्या नाभीमधून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. एकनाथ महाराजांचं एक आरतीचा प्रसंग आहे बघा गाथ्यामध्ये. त्याच्यामध्ये एकनाथ महाराज सांगतात ब्रह्मदेव कुठून उत्पन्न झाला, ब्रह्मदेवाचं मूळ स्थान कोणतं आहे, तर त्या आरतीमध्ये सांगतात नाभी कमल ज्याचे ब्रह्मयाचे स्थान. नाभी कमल ज्याचे ब्रह्मयाचे स्थान. हृदयी पदक शोभे श्री वत्सलांचन. हृदयी पदक शोभे श्री वत्सलांचन. वाळू आरती मदन गोपाळा. मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंते माळा. एकनाथ महाराज सांगतात त्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती माझ्या भगवंताच्या नाभी कमलामधून आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. त्या देवाचे गुण गाण्यासाठी आपल्याला देह दिलेला आहे. हे देहच दिला नाही, या देहामध्ये जीव देखील भगवंतांनी दिलेला आहे. तो कसा दिलेला आहे तर दान म्हणून दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी. पाऊले समोची साजरी
अंतरी धरून राहे. त्या भगवंताचे गुण गाण्यासाठी आपणाला देह दिलेला आहे. आणि तो भगवान जर कुठं असेल तर गुणा आला विटेवरी. आणि काय धारण केलेलं आहे? पितांबर धारे सुंदर जो. किती सुंदर आहे. देवाचं सुंदरपणा जर वर्णन करायचं असेल, देवाला पाहण्यासाठी आम्ही तुम्ही गेलो तर स्तब्ध होतो, यात नवल नाही. राक्षस गेले, राक्षस देवाला बघण्यासाठी. पहिले सुरुवातीला भोले बाबा शंकर गेले बघायला भगवान कृष्णाला, आणि बघत असताना बघतच राहिले. दाढी काय, गळ्यात सर्प काय. पण यशोदेला वाटलं कोण जोगी आहे की माझ्या लेकराला काहीतरी चेटूक करून मध्ये घेऊन गेले कृष्णाला. रडायला लागले भगवान कृष्ण. का तर ही एक दोघांना ओळखत होते, एकमेकाचे हृदय. यानं त्याला बघून हसू लागला, त्यानं याला बघून हसू लागला. मग तेव्हा समजलं यशोदेला हे काहीतरी आहे. देवच स्तब्ध होतो, यात नवल नाही. एक राक्षसीन आली देवाला बघण्यासाठी, मारण्यासाठी. सगळ्यांना माहित आहे चरित्र. तिचं नाव आहे पूतना. ती देवाला बघितली, असं बघितल्याबरोबर विसरूनच गेली मी मारायला आले म्हणून. एवढा सुंदर देव ती पाहतच राहिली महाराज. तिनं विसरून गेलं सगळं. मी मारायला आले हो, मी राक्षसी नाही, मी वेश पालट करून आले हो, सगळंच विसरलं महाराज. का तर त्या देवाचं स्वरूप तसं आहे. गवळण आहे ना ते. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, मन वेधियले तेने, तेने वेधिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. देवाच्या स्वरूपाकडे बघितले आणि विसरून गेले महाराज. एवढा देव सुंदर आहे. पितांबर धारी सुंदर जो. त्या देवाकडे आपण पाहिल्यानंतर आपलंही तसं झालं पाहिजे. तुकोबारायाने पाहिलं देवाला आणि देवाला विनंती करतात, देवा माझ्या दृष्टीपुढे आता तू असाच राहा, माझ्या डोळ्यासमोरून जाऊ नको. का अगोदर जे रूप दाखवलीस देवाने तुकोबारायला, अगोदर अनेक रूप दाखवले होते, पण देवाला ते तुकोबारायला ते रूप पसंत आले होते का? पहिल्यांदा तुकोबारायला देवाने वाघाच्या स्वरूपात भेट दिली. वाघ होऊन आले डॉक्टर साहेब. पण तुकोबाराय सांगतात हे मला आवडत नाही. सर्प होऊन आले. सर्पामध्येही देव आहे, पण हेही मला आवडत नाही. किंवा आवडलं कोणतं तर विटेवरचं. आवडे हे रूप पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. तू पितांबर धारण केलेला जो विटेवर आहे ते रूप मला आवडतं तुकोबाराय सांगतात. पण देवाकडे पाहत असताना दोन प्रमुख्यानं देवाला द्यायचं आहे. काय द्यायचं माहिती आहे का? एक डोळे आणि दुसरं कान. या अभंगाचं ध्रुपद असं आहे, डोळे कान त्याचे ठाई. हे दोन दिलो का बाकीची द्यायची गरज नाही तुम्हाला. बाकीचं नाही दिलं तरी चालतंय. समोर देवाची मूर्ती राह आणि कानाने देवाचं नामचिंतन ऐकू यावं. दुसरं नाही काही केलं तरी चालतं, पण हे मात्र देवाला दिलं पाहिजे. पण हे दोन्हीही आपण देवाला देत नाही. या पृथ्वीवर जेवढं काही पाप होतं 75% नाही 90% पाप या डोळ्याने होतं. 90% पाप या डोळ्यानं होतं आणि 50% पाप या कानानं होतं. प्रमुख्याने तुकोबाराय सांगत असताना डोळे आणि कानाचाच का उपयोग का सांगितलं असेल तर या डोळ्यानं आणि कानाने जर कुणाला पाहायचं असेल, जर कुणाचं गुणगान ऐकायचं असेल तर देवाचा ऐका, त्याला द्या. डोळे कान त्याचे ठाई. आणि तिसरा प्रमुख्याने सांगत असताना
सगळ्यात चतुर जर या शरीरामध्ये जर काय असेल तर ते आहे मन. या इंद्रियाचा राजा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे मन. या शरीरामध्ये नांदतो, या सकळ शरीराचा राजा जर कोण असेल तर ते मन आहे. काकड्यामध्ये म्हणतात बघा, मनो राजा एक देह पुरे, मनो राजा आसे नांद तुझ्याचे गोठणारे, असे नांद तू त्याशी दोघे नारे, पुत्र पौत्र संपन्न भारे, तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवून आलो या देशा. सगळ्या इंद्रियामध्ये मन नावाचा आहे ना, इतका चपळ आहे, इतका चंचल आहे. आता कीर्तनात बसले माणूस, पण मन कुठे आहे? कवा कीर्तन संपल, कवा घरी जाऊ. कारण असे कीर्तन आवडतात का? डंचित लगेच तो हसवणार पाहिजे. मन हा आपल्याला कुणीकडे नेणार आहे? ज्ञानोबा सांगतात बघा, आपण मनाच्या मागे जायचं का मनाला आपल्या मागे आणायचं हे आपल्या हातात आहे. पण मनाच्या मागे जर आपण गेलो तर ज्ञानोबा सांगतात, मनोमार्गे गेला तेची मुकला, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मागे जर गेलो तर आपला घात झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आपण कुणीकडे जायचं? अहो, आपल्याला मन ताब्यात घेण्यासाठी आपल्याकडे एक साधन आहे, त्याचं नाव आहे भगवंताचं नामचिंतन. दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. तुकोबाराय याच्यासाठी 2 दृष्टांत दिले गात्यामध्ये. तुकोबाराय, माकड धरणारे लोक माकडाला धरण्यासाठी प्रयोग करतात. काय प्रयोग करतात माहित आहे? एक घरावर मडकं ठेवतात आणि त्या मडक्याचं तोंड फक्त त्या माकडाचं मध्ये हात जावं तेवढंच ठेवतात. आणि त्या मडक्यामध्ये काय टाकतात हो? माहित आहे बघा. माकडाला काय वाटतंय? कोणाचं बोललो? माकडाचं बोललो ना. पण माकडाला जास्त फुटाणे आवडतात आणि त्या माकडाला धरण्यासाठी माकड धरणारे लोक फुटाणे टाकतात मध्ये. आणि ते माकड बराबर येते, गाडग्यामध्ये हात घालतय, पण हात घालत असताना हात खुला असल्यामुळे जाते. पण मध्ये गेल्याबरोबर मुठी धरते ते माकड फुटाण्याची. मुठी धरल्यावर गाठ बांधल्यानंतर ते मडक्यातून बाहेर यायला तयारच नाही. मग त्या माकडाला दुसरं माकड म्हणतंय, अरे मुठी सोड, मुठी सोड, मुठी सोड, तू मोकळा आहेस. पण हे न सोडायला तयार नाही महाराज. तसंच आपलं झालंय. अरे तिकडे जाऊ नको, इकडे ये. 2 मन आहेत बघा. एक मन सांगतं हे पाप आहे, एक मन सांगतं हे पुण्य आहे. पण हे ऐकायलाच तयार नाही. महाराज सांगतात तुकोबा आहे, माकडे मुठीसी धरिले फुटाणे, गुंतले तेरे हात धरल्याबरोबर, फुटाणे धरल्याबरोबर हात गुंतला आणि धरणारा येऊन धरला माकडाला आणि घेऊन गेला. आपल्याला बी धरायला एकटं बसलाय. कोण आहे आपल्याला धरणारा? काळ. त्याचं नाव आहे काळ. तसं त्या माकडाला धरलं. माकडाला म्हणत होता, अरे फुटाणे सोड, त्याच्या मागे जाऊ नको, फुटाण्याच्या मागे. तरी ऐकत नाही. माकड गेला फुटाण्याच्याच मागे, पण धरून नेला. दुसरा दृष्टांत देतात तुकोबा आहे पोपटाचा.
चांगलं बोलणारे बघा, गोड बोलणारा कोण आहे? पक्षी. पोपट लय गोड बोलतय आणि गोड बोलणाऱ्याला लगेच कॅमेऱ्यामध्ये. आता लोक बघा काय तर महाराज चूक बोलायचं असलं लगेच फोन समोर ठेवलं की झालं, काही झालं मध्ये. तसं माकडाला धरण्यासाठी एक प्रयोग आहे, पोपटाला धरण्यासाठी. पहिलेचे लोक पोपट धरणारे लोक काय करत होते? पोपट धरण्यासाठी एका झाडावर नळिका बांधत होते. नळिका, त्या नळीमधून इकडून तिकडून वायर टाकायचा आणि ती नळी मोकळी सोडायची. बरोबर पाडेला आलेला आंबा किंवा जाम त्याच्यावर लोंबावा असा ठेवायचे आणि पक्षी त्याच्यावर बसावं असं नियोजन असायचं त्याचं. आणि बरोबर पोपट तिथं यायचा आणि त्या नळिकेवर बसायचा. नळिकेवर बसल्याबरोबर वजन जास्त झाल्यामुळे ती नळिका अशी घरकुणे फिरायची आणि फिरल्याबरोबर पोपटाचे पाय वर आणि शरीर खाली मुडकं. आणि त्या पोपट विसरून गेला बघा. दुसरा पोपट म्हणू लागलाय, सोड त्या नळीला, तुझ्याकडे 2 पंख आहेत, तू पंखाने उडून जाऊ शकतोस, तुझ्याकडे भगवंताचं नामचिंतन आहे, तू त्या नामचिंतनाने तरुण जाऊ शकतोस. कोण म्हणतात? संत महात्मे म्हणतात. पण आपलं त्याच्याकडे लक्षच नाही. तसं त्या पोपटाला म्हणू लागला दुसरा पोपट, अरे सोड त्या नलिकेला. नलिका सोडलो की हे म्हणले मी मेलोच. सुख नलिकेशी गोवी येणे पाय, विसरून जाय पंख दोन्ही पंख विसरून गेला महाराज. प्रमाण बरोबर आहे महाराज. तसे काही लोक मनाच्या मागे गेले पण तिथंच मुक्त झाले महाराज. पण या मनाने कुणाचं तुकोबाराचे या मनावर अनेक प्रमाण आहेत महाराज. नको नको मना गुंतू माया जाणे, काळ आला जवळे ग्रासा मया, काळाची हे उडी पडेल वाजवा, काळाची हे उडी पडेल वाजवा, सोडवी ना माय बाबा. मी सोडवणार नाही बाबा. या मनाला काही ठिकाणी तुकोबार आहे फजितखोर म्हणलेला आहे. फजितखोरा म्हणा किती रे सांगू तुझं, नको लागू कोणा मागे मागे. कोणाच्याही मागे लागणारा एवढा चप्पळ असणारा मन, पण ते मन एकदा भगवंताचं नामचिंतन केलं ना तिथं रमत. तुकोबारे म्हणतात, आता कोठे धावे आता कोठे धावे लक्ष देऊन जर तिथं मन जर स्थिर झाला की पुन्हा तिथून मन उठत नाही महाराज. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया किंवा तुझे चरण देखलिया. म्हणून या मनाला
काय म्हणतात, तुझ्या पायाजवळ ठेव म्हणतात तुकोबार आहे. मन पायी राहो हे विठ्ठल, विठ्ठल गुणा आला विठेवरी पितांबर धारे सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई मन पाणी राहो हे. गुणा आला विठेवरी, हा 6 गुणाने नटलेला भगवान परमात्मा कुठून आलेला आहे? पंढरपूरला जे देव आहे पांडुरंग परमात्मा कुठून आलेला आहे महाराज? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे होणे झाला येता, एक प्रमाण आहे. आणि हा राजा जो आहे, काही लोक सांगतात कानडाओ राजा कर्नाटक, कानडाओ विठ्ठल कर्नाटक, येणे मजलावे यलावे डो, अगणित लावण्य तेज पुंजाळले, तेथेची न वर्णवे शोभा, कानडाओ विठ्ठल कर्नाटक, येणे मजलावे यलावे डो. काही लोक म्हणतात इकडनं गेला, पण आपला दोन्ही पुरावा सांगता येतं का? तर पहिला पुरावा असा आहे, पुंडलिकासाठी देव कुठून आला? गोकुळाहून आला. भला पुंडलिक भला, महिमा नवदाय वर्णिला, दगा देऊनी अवघे आला. महाराज सगळ्याला दगा दिला, पण देव पुंडलिकाला दगा देता आला नाही. पुंडलिकाला दगा दिला नाही, पुंडलिकानीच वीट फेकली, मग त्या विटेवर हा देव उभा राहिला. म्हणून तर याला रूपाला आजपर्यंत भक्तांनी आणलं, देवाला रूपाला भक्तांनी आणलं, देव आला नाही. अनिलाही रूपा बळे आणि करुणी खळे हरिदासी. देव अवतार घेतो बरोबर आहे, पण देवाला अवतार घ्यायला लावणारे देखील भक्त आहे. आम्हासाठी अवतार वत्स कुर्मा देव मोहे भाव भावे
आहेत. तुकोबाराय सांगतात आमच्यासाठी आहेत, आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा विठोबा रखुमाई. असताना झोप गेली पाहिजे. उभारायचं प्रमाण आहे. पळोनिया गेली झोप. झोप कुणाला येते? होते पाप आडते. पळोनिया गेली झोप. झोप येणं साहजिक आहे, पण झोप कीर्तनातून पळून जावी असं भजन करावं लागतं. तर भजन काहीतरी हाताने टाळे, मुखाने नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन करत असताना अट्टहासाने करा असं. असं नाही विठ्ठल असं आहे का? करे टाळी बोला विठ्ठल म्हणा मावशी, पण ती म्हणतच नव्हती. का म्हणत नव्हती? तिच्या नवऱ्याचं नाव तिच्या नवऱ्याचं नाव विठ्ठल, नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही. ती म्हणू लागली म्हणा मावशी म्हणल्यानंतर तिच्या मुलाचं नाव घेऊन म्हणू लागले मला पिंट्याचा पप्पा, छत्तीचा पप्पा. असं नाही बघा. इथं आल्यानंतर तुमचे 2 घंटे वायाला जाऊ नये. दृष्टांत सांगतो, माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. झाली वेळ. एक भालकीतला प्रवासी प्रवास करत असताना त्याला जायचंय मुंबईला. मुंबईला जाण्यासाठी निघाला आणि बस स्टँडला गेला. आता इथं काय मुंबईची बस लागत नाही मला माहिती आहे, पण लागली समजा. भालकीमध्ये मुंबईची बस लागली आणि त्या बस मध्ये हा प्रवासी चढला. चढल्यानंतर कंडक्टर म्हणला कुठे जायचंय? त्यासाठी मुंबईला. मुंबईला जाण्यासाठी 1000 रुपये तिकीट आहे. किती आहे? 1000 रुपये तिकीट आहे. त्याला सांगितलं 1000 रुपये हरकत नाही, घ्या 1000 रुपये. तिकीट काढला. काढल्यावर ते कंडक्टर म्हणू लागला 5 मिनिटं थांबा, आम्ही नाश्ता करून येतो. तोपर्यंत बस फुल भरेल म्हणून ते कंडक्टर राहून नाश्ता करण्यासाठी हॉटेल मध्ये गेले. याला सांगितलं मधी बसा. हा मधी बसाव की नाही? मधी बसला नाही, बाहेर आला आणि बसचं तोंड इकडे आहे, त्याचं तोंड इकडे. त्या बसच्या पाठी मागे असं बसला, असं एक पाय मागून असं थांबला इकडे तोंड. 10 मिनिटं झाले. 10 मिनिटापर्यंत बस गच्च भरली. गच्च भरल्यानंतर कंडक्टर ड्रायव्हर आला आणि ते कंडक्टर म्हणू लागलं खाली कोणी गेले का? याला ऐकू येत होतं बघा.
ते खाली गेलतं, याला ऐकू येत होतं. खाली कोणी गेले का? यानं पहिल्यांदा म्हणलं कंडक्टर एक, खाली कोणी गेले का? तसे इथला कंडक्टर मी आहो. मी म्हणलो बोला, आवाज दिला कोणीच म्हणलं नाही. दुसऱ्यांदा ते कंडक्टर म्हणलं खाली कोणी गेले का? आवाज येत होता. तुम्हाला आम्ही का मी बोला पंढरीत म्हणलेलं आले पण म्हणते नाही तुम्ही, ते बी म्हणते नाही, आवाजच दिला नाही. तिसऱ्याला म्हणलं विचारलं खाली कोणी गेले का? आवाज दिला नाही. सांगितलं कंडक्टरने बसला, बसच्या डावला राईट. निघाली गाडी. गाडी निघाल्या बरोबर बस स्टँड मध्ये हा टाळ्या वाजू वाजू हसू लागला. कोण? तिकीट काढलं तर बघा. त्याचं सांगणं नाही, तुमचं सांगणं ना. 2 घंटे झालं महाराज त्यानं बक्कळ आवाज दिला बघा. खाली कोणी गेले का? खाली आवाजच दिली म्हणलं. कुणाचं काय गेलो? कंडक्टरचं काहीतरी गेले का? 1000 रुपये गेले ना प्रवाशाचे. तसं इथं बसलेले 1000 रुपये म्हणजे 2 घंट्याची वेळ आहे. तुमची 2 घंट्याची वेळ जाऊ नये, व्यर्थ जाऊ नये असं जर वाटत असेल, ज्या ज्या वेळेस महाराज बोला पुंडलिक म्हणतील त्या वेळेस तुम्ही सगळे काय म्हणलं पाहिजे? बोला. एवढंच. बरं, आपण आता जरा मॅजॉरिटी करू. पहिले पुरुष मंडळी म्हणतील, नंतर महिला. पहिले पुरुष मंडळी म्हणतील बोला. चिटिंग करल्या बघा, माईक मध्ये म्हणले टाळकरी सोडून. ऐकलो आवाज. आता इकडे बघा, इकडे जर आवाज बघता का? बघा आता आवाज. बोला. अनेकदा ज्ञानेश्वर वळशंकर